नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेशदादा पाडवी। तालुक्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी पावसाने 326 घरांची पडझड झाली। 150 एकरपेक्षा जास्त शेतातील केळी पपई पीक नेस्तनाबूत झाले। 6 गायी तर 2 माणसे किरकोळ जखमी झाले। याबाबत आमदार यांनी अगोदरच पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। आमदार राजेश पाडवी यांनी आज दुपारी अतिवृष्टी पावसाने 10 पेक्षा जास्त खेड्यात शेतीचे व घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यात येणार आहे। तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या भागात आमदार राजेश पाडवी यांनी नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची व शेतकरी यांची भेट घेतली आहे। नुकसानग्रस्त लोकांची आमदार राजेश पाडवी यांनी थेट भेट देत त्यांचा नुकसानीच्या बाबत आत्मीयतेने चौकशी केली आहे। यावेळी तहसीलदार दीपक गिरासे, लोकनायक जयप्रकाश नारायण, सहकारी सूत गिरणीचे चेअरमन दीपक पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, अनिल भामरे, डॉक्टर किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, प्रमोद ठाकरे, डॉक्टर विजय चौधरी, विजय जैन, विनोद जैन, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, गणेश सोनवणे, कैलास मुसळदे, नवनाथ वाघ, सुभाष वाघ, डॉक्टर ऋषिकेश पाटील, योगेश पाटील, परमेश्वर सोनवणे, हिरालाल पाटील, अंबालाल पाटील, हरीश पाटील, रमाशंकर माडी, पिंटू बागुल, प्रवीण वडवी, शिवाजी चव्हाण, पवार सर, संदीप गिरासे, नायब तहसीलदार शैलेश गवते, कृषी अधिकारी काशीराम वसावे, वीज वितरण तिरुपती पाटील आदी उपस्थित होते। मंदाणा, गोगापूर, जवखेडा, टुकी, ब्राह्मणपुरी, रायखेड, खेडदिगर, रायखेड, सुलवाडा, सुलतानपूर या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसाने शेतातील केळीचे तयार खांबच्या खांब जमीनदोस्त झाले। घरांची पडझड, छप्पर उडणे, जनावरांचे गोट्यातील गाय दुखापत झाली। सौर ऊर्जेवरील प्लेटा उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले। मंदाणे परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने 300हून अधिक घरांची छपरे उडाली। काही घरांवर तसेच शेतीतील कामांकरिता लावण्यात आलेले सौर ऊर्जेचे प्लेट व साहित्य उडून गेले। कवडीत येथील जयराम अभिमन पाटील यांचे गायीच्या गोठ्यातील 6 गाय जखमी झाल्या। सुलतानपूर येथील निंबा देवराम पाटील, विश्वनाथ पाटील यांचे प्रत्येकी 10,000 केळीचे तयार झाड वादळ वाऱ्याने जमीनदोस्त झाली आहे। तोंडाशी आलेला घास परत गेल्याने शेतकरी हतबल झालेत। शेतकरी व घरांची पडझड झाल्याने तहसीलदार दीपक गिरासे यांना तलाठी व तालुका कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त कुटुंबास व शेतकरी यांना शासनाकडून पाठपुरावा करीत नुकसान भरपाई मिळवून दिले जाईल असे आमदार राजेश पाडवी यांनी म्हटले। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची, शहादा।